इयत्ता 7वी आणि 8वीच्या स्कॉलरशिपची परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून स्वागत. बघा, आजच्या सेशनमध्ये आपण मराठी व्याकरणाचा वर्णविचार हा जो टॉपिक आहे तो अभ्यासणार आहोत. वर्णविचार म्हणजे काय आणि वर्ण कशाला म्हणतात, किंवा आपल्याला माहिती असलं पाहिजे स्वर कशाला म्हणतात, व्यंजन कशाला म्हणतात, या सगळ्या गोष्टीचा डिटेलमध्ये अभ्यास आजच्या सेशनमध्ये आपण करूया. बघा, तोंडावागटे निघणारे जे काही मूलध्वनी आहेत त्याला आपण वर्ण म्हणतो. बोलताना आपले मूलध्वनी हवेत विरू नये म्हणून आपण लिहून ठेवत असतो. ज्या सांकेतिक खुणांनी आपण मूलध्वनी लिहून ठेवतो त्या सांकेतिक खुणेला आपण ध्वनिचिन्ह किंवा अक्षर म्हणत असतो. आता हे थोडं क्रिटिकल आहे, आता समजून घ्या. अक्षर म्हणजे नष्ट न होणारे अक्षर. मराठी भाषेमध्ये टोटल 52 वर्ण आहेत. किती आहेत? 52. आणि या वर्णाच्या मालिकेलाच आपण काय म्हणतो? वर्णमाला असं म्हणतो किंवा मुळाक्षर म्हणतो. मराठी वर्णमालेमध्ये 14 स्वर आहे, 2 स्वरादी आहे, 34 व्यंजन आहे आणि 2 विशेष संयुक्त व्यंजनही आहेत, क्ष आणि ज्ञ. मराठी वर्णमालेमध्ये 14 स्वर, 2 स्वरादी, 34 व्यंजन, 2 विशेष संयुक्त व्यंजन असे एकूण 12 वर्ण आहेत. आता याच्यामध्ये जो पहिला आहे घटक तो आहे स्वरांचा. अ, आ, अ हे नवीन आलेले आहेत. त्यानंतर तसे ते 12 झाले. आता आधी जर आपण पाहिलं स्वरांचं जे आहे ते 12 स्वर होते, आता ते 14 झालेले आहेत, कारण हे दोन गोष्टी ऍड झालेले आहेत, ä आणि अ. आ, ä, अ, ई, उ, रू, लू, ए, ऐ, ओ आणि अ. ते हे जे आहेत टोटल किती आहेत? 12 की 14? 14, कारण आधी ते 12 होते, आता 14 झालेत. स्वरादी कोणते आहेत? आणि आहा यांना काय म्हणतो आपण? स्वरादी. हे टोटल स्वर स्वरादी यांचं मिळून आपल्याला विचारू शकतात पेपरमध्ये की यांची संख्या किती, यांची संख्या किती. व्यंजन किती आहेत बघा. क, ख, ग, घ. हा काय आहे? ड नाही, हा आहे गच. ओके, हा गच आहे. क, ख, ग, घ, ग. च, छ, ड, च, छ, ज, ज, न. हा त्र नसून हा काय आहे? न आहे, पण तो लिहिताना आपण तसा लिहितो. ट, ठ, ड, ढ, न. त, थ, द, ध, न. प, फ, ब, भ, म. य, र, ल, व, श, स, स, ह, ळ, क्ष आणि ज्ञ. हे आपल्याला टोटल व्यंजन दिलेले आहेत मराठीमध्ये. वर्णाचे एकूण 3 प्रकार आहेत. वर्णामुळे स्वर हे पूर्ण उच्चाराचे मानले जातात. ज्या वर्णाचा उच्चार दुसऱ्या वर्णाच्या मदतीशिवाय स्वतंत्रपणे होतो त्याला स्वर म्हणतात. आणि ज्या वर्णाचा उच्चार करायला सुरुवात केल्यापासून ते शेवटपर्यंत एकसारखाच ध्वनी निर्माण होत असेल त्याला आपण स्वर म्हणतो. अ, आ, ई, उ, रू, लू हे सगळे जे आहेत ते 14 स्वर आहेत मराठी भाषेमध्ये. आता स्वरूपानुसार 3 प्रकार पडतात, जसं ऱ्हस्वस्वर, दीर्घस्वर आणि संयुक्त स्वर. हे झाले स्वरांचे स्वरूपानुसार प्रकार. त्यानंतर उच्चारानुसार 2 प्रकार पडतात, सजातीय स्वर आणि विजातीय स्वर. ओके, आणि आपण जर पुढे आलो तर आपल्याला ऱ्हस्वस्वर दीर्घस्वरामध्ये कोणकोणते आहेत ते माहिती पाहिजे. ज्या स्वरांचा उच्चार करायला कमी वेळ लागतो त्या स्वरांना ऱ्हस्वस्वर असं म्हणतो आपण. अ, ई, रू, उ आणि लू. दीर्घस्वर ज्या स्वरांचा उच्चार करायला जास्त वेळ लागतो त्यांना आपण दीर्घस्वर म्हणतो. आ, ई, उ, ए, ऐ, ओ आणि औ. तर हे जे आहेत दीर्घस्वर आहेत. सोबतच संयुक्त स्वर, 2 स्वर मिळून जे स्वर तयार होतात त्यांना आपण संयुक्त स्वर म्हणतो. जसं ए आहे तर अ प्लस ई, ऐ. ए प्लस आ प्लस ई, आई. ओ प्लस अ प्लस उ, औ. आ प्लस उ, औ. अशा प्रकारे संयुक्त स्वरही आपल्याला मराठी भाषेमध्ये दिसतात. याचे प्रकार आहे सजातीय कोणते? अ, आ, उ, ओ, औ, ई, उ, ए, ऐ. हे सगळे एकमेकांचे भाऊभाऊ आहे. भाऊभाऊ म्हणजेच काय? सजातीय. विजातीय म्हणजे अ आणि ई हे भाऊ बहीण आहे, त्यानंतर पण यांचं रिलेशन नाही आहे एक दुसऱ्यासोबत. उ आणि ए, ओ आणि रू हे वेगळे दिसतात, पण हे बघा हे सारखे सारखे दिसतात. जे सारखे दिसतात त्यांना काय म्हणायचं? सजातीय स्वर. आणि याच्याबद्दल याची पूर्ण जी नोट्स आहे त्याचे तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. वर्णविचार हा टॉपिक तुम्हाला कठीण जाणार नाही. याच्यामध्ये एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, जर तुमच्या आजूबाजूला कोणी 10वी मध्ये असेल तर त्यांना तुम्ही सांगू शकता की टॉपर्स नावाची एक बॅच आहे आणि या बॅच मध्ये 10वीचा संपूर्ण अभ्यास कंप्लीट केला जातोय टॉप एज्युकेटर जे आहेत महाराष्ट्र मधले त्यांच्याकडून. तर त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा. आणि तुमच्यासाठी काही एक नवीन विशेष व्हिडिओ जर
येणार आहे त्याबद्दलही तुम्ही सजग राहा, तो तुम्हाला लवकरच मिळेल. थँक्यू.